नमस्कार, मी पूनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि ओमा फाउंडेशन कडून आर्यन्स नवदुर्गा सन्मान देऊन गौरविण्यात आले। सारथीच्या प्रेक्षागृहात नवकर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजने सामाजिक दायित्व जपल्याचा पाहायला मिळाले। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आर्यन्सचे चेअरमन मुकुंद जगताप, सीईओ मनोहर जगताप तसेच ओमा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, संचालक संजय शेंडगे आणि स्वरंग वाहिनीचे प्रमुख प्रवीण वानखडे यांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आलाय। त्या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून समाजसेविका अनुराधा भोसले, सुमेधा चिथडे, अंजली देशपांडे तसेच व्यावसायिक योगिता गायकवाड, साळुंका सुळे, बालतज्ञ साधना गोडबोले, प्रशिक्षक हिना मुल्ला, एव्हरेस्टवीर सुविधा कडलक आणि अंजली कुलते यांना रणरागिणींना या नवदुर्गा सन्मानाने सन्मानित करण्यात आले। या बहारदार कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, शिंदे गट आणि पतित पावन संघटनेने पुण्यात युती केली असून काल या दोघांचा एकत्रित मेळावा पार पडलाय। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। तर दोन्ही संघटनांचे झेंडे भगवे, विचार भगवा असल्याचं एकत्र आला असून ही राजकीय बाब नसून हिंदू विचारधारणेचे एकजुटीचं प्रतीक असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आपला नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती। अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत याबाबतच्या सस्पेन्सवर मोठा पडदा टाकत जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय। लायन्स क्लब तर्फे हाक दिव्यांगांची साथ लायन्सची या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसाठी विशेष आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर टिळक रस्त्यावरील तसेच न्यू इंग्लिश स्कूल मधील गणेश सभागृहात हा मेळावा पार पडलाय। यावेळी प्रसिद्ध वक्ते आणि लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल द्वारका जालान यांनी चलते रहे जिंदगी या विषयावर मार्गदर्शन केलंय। पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे होणारे वाढते मृत्यू पाहता राज्य सरकार आणि वन विभाग ग्रामस्थांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष वाढला असून संरक्षणासाठी शेतकरी महिलांनी गळ्यात खिळ्याचे पट्टे घालतायत। बिबट्याने अचानक हल्ला केल्यास जखमी होऊन पण खेड्यांच्या पट्ट्याने जीव वाचेल अशी भावना पिंपरखेड भागातील महिलांनी व्यक्त केली आहे। पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून एअर इंडियाने पुण्यापासून थेट अबू धाबी पर्यंत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे। ही सेवा 2 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। तर गेल्या काही काळापासून पुण्यातील प्रवाशांची युरोप, UAE आणि इतर गल्फ देशांतर्गत थेट कनेक्टिव्हिटीची मागणी वाढत होती। या मागणीला प्रतिसाद देत एअर इंडियाने हा निर्णय घेतलाय। पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या हडपसर रेल्वे टर्मिनलवर 4 प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहेत। त्यापैकी 3 प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होत आलं असून 4थ्या प्लॅटफॉर्मसाठी जागा अपुरी पडते। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त जागा संपादनाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। बहरीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळीची घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी यश मिळवलंय। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लोहगाव येथील पालावर राहणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व स्वीकारलं असून लोकसहभागातून सनीसाठी घर आणि कुस्तीच्या सरावासाठी तालीम बांधून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे। सध्याच्या पुणे बेंगळुरू महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने ग्रीनफील्ड महामार्ग विकसित होणार आहे। तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर केलाय। हा संपूर्ण मार्ग 699 किलोमीटरचा असून त्याची महाराष्ट्रातील लांबी 206 किलोमीटरची आहे। तर केंद्राच्या मान्यतेनंतर हा 6 पदरी रस्ता 3 वर्षात पूर्ण करण्याचा उद्दिष्ट आहे। नवीन कात्रज बोगद्याजवळ 2 दुचाकीच्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। तर या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दीपक जगन्नाथ हिरगुडे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।